रक्षाबंधन आले की भावाचा उपवास करायचा, मकर संक्रांत आले की नवऱ्याचा उपवास करायचा, आठवड्यातून 3-3, 4-4 वेळा उपवास धरायचे. काय फायदा आहे उपवास धरून? कोणाचं भलं झाले का उपवास धरून? नाही ना. आपल्या आईबापांसाठी उपवास धरा ना. आपल्या आईबापांचं चांगलं व्हावं, त्यांच्या आयुष्यात चांगली सुख यावं, यासाठी उपवास करायचा. हे कलियुग आहे. कोणासाठी किती करा, कोणासाठी कितीही आपलं पोट जाळा, काही फायदा नाही आहे. जे करायचं ते आपल्या आईबापांसाठी करा. कारण ह्या जगामध्ये फक्त आणि फक्त निस्वार्थ प्रेम करणारा फक्त आपले आईबापच आहेत. आपल्याला जर काही झालं तर आपल्या आईबापच विचारतात, बाकी कोणीही नाही मदतीला येते. नाही भाऊ कोणाचा, नाही कोणी कोणाचा आजकाल. त्याच्यामुळं काय जे करायचं ते फक्त आपल्या आईबापांसाठी करायचं. निस्वार्थ प्रेम करणारं फक्त तेवढं एकमेव नातं तेवढंच आहे ह्या जगामध्ये. बाकी सगळी स्वार्थी आहेत.